हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेसाठी जे आपल्याला 3 दिवस सुट्ट्या मिळालेल्या आहेत त्याचं नियोजन आपण एक बायोलॉजी चॅलेंजच्या स्वरूपामध्ये घेतलेलं आहे. काल डे 1 मध्ये मी तुम्हाला काही दिवसभरात ॲक्टिव्हिटी दिल्या होत्या कंप्लीट करण्यासाठी आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी त्या कंप्लीट केल्या असतील. पण बरेच विद्यार्थी असे पण असू शकतात की त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज राहून गेल्या असतील. तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांना पहिले सांगेल की तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय करा, तुमच्या ज्या पण ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत त्या आज कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि एक चॅलेंज घ्या की मी आज दिवसभर आहे ना कमीत कमी 12 तास 14 तास अभ्यास करणार आहे. सलग होणार नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला असं 2-2 अडीच तासाचे स्लॉट्स बनवावे लागतील. म्हणजे तुम्ही सकाळी 2.5-3 तास बसा, दुपारी 2.5-3 तास बसा, संध्याकाळी 2.5-3 तास बसा, रात्री 2.5-3 तास. तेव्हा कुठे जाऊन तुमचा तो 12 तास 14 तासांचा अभ्यास व्यवस्थितपणे होणार आहे. बाळांनो, अभी नाही तो कभी नाही. आत्ता नाही करणार मग कधी करणार? बोर्ड परीक्षा संपल्यावर करणार आहे का? आत्ताच प्रत्येकाने एक मनाशी ठरवूनच घ्यायचे, एक चॅलेंज घ्यायचे की सर तुम्ही आम्हाला जे चॅलेंज दिले ना आम्ही ते एक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही दिलेली ॲक्टिव्हिटी आम्ही आजच्या आज कंप्लीट करणार आहे. तरच बायोचा अभ्यास होणार आहे. तुम्ही जर मनामध्ये हे सांगत बसले की नाही आम्हाला 3 दिवस सुट्ट्या होऊन जाईल, होणार नाही. परत एकदा सांगतोय, शेवटच्या दिवसापर्यंत नेऊ नका. आत्ता हे सेशन बघितल्या लगेच अभ्यासाला लागा. स्वतःचं नियोजन बनवा, प्रॉपर एक टाइम टेबल सेट करा आणि त्यानुसार स्टडीला सुरुवात करा. सो ज्या विद्यार्थ्यांना कळत नाहीये की बायोचा अभ्यास कसा करायचा, अशा विद्यार्थ्यांसाठी आजचं डे नंबर 2 चं चॅलेंज, ज्यांनी डे नंबर 1 चं बघितलं नसेल त्यांनीही ते बघून घ्या. तुमचे जर काही चॅप्टर झालेले असतील तर तुमचा वेळ त्याच्यामध्ये वाचू शकतो. राईट, क्लिअर. सो आज दिवसभरात आपण काय करणार आहोत? आज दिवसभरात सकाळी सगळ्यात पहिले 10 वाजता तुम्हाला मी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा जो चॅप्टर आहे हा लाईव्ह शिकवणार आहे. एका लेक्चरमध्ये आपण हा पूर्ण चॅप्टर कव्हर करणार आहोत. आजच्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता 6 PM ला आज आपण काय करणार आहोत, तुमच्या सिलेबस मधल्या ज्या डायग्राम्स आहे, ज्या कमीत कमी 12 मार्क्सला आणि जास्तीत जास्त 15, 16, 17 मार्क्सला पण विचारल्या गेलेल्या आहेत, अशा सर्व डायग्राम्स तुम्हाला जे विचारले जाऊ शकतात पूर्ण सिलेबस मधल्या त्या डायग्राम्स वरचे जे कशा टाइपचे क्वेश्चन्स येतात ते क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. लेबलिंग वाले क्वेश्चन्स असतील, चार्ट वाले क्वेश्चन्स असतील, ओके, सगळे क्वेश्चन्स डायग्रामचे जेवढे पण आहेत ते आपण या संध्याकाळच्या सेशन मध्ये घेणार आहे. सो 2 लाईव्ह सेशन तुम्हाला आज घ्यायचे आहेत, करायचे आहेत. त्याच्यासाठी थोडा टाइम साईडला राहू द्या आणि उरलेल्या वेळात तुम्ही सेल्फ रिव्हिजन मध्ये काय करायचे ते समजावून सांगतोय. आज तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत बाळांनो 5 महत्वाचे चॅप्टर्स, ज्यामध्ये 7 नंबरचा चॅप्टर जो मीडियम साईजचा आहे, ओके, मीडियम साईजचा चॅप्टर आहे. 9 नंबरचा चॅप्टर माझ्यासोबतच करून टाकायचा लाईव्ह लेक्चरमध्ये. मी तुम्हाला लाईव्ह लेक्चरमध्ये हा घेणार आहे, माझ्यासोबतच करून टाकायचा. 15 नंबरचा चॅप्टर तसा बघायला गेलं तर स्मॉल आहे वेटेज वाईज आणि लेंथ वाईज थोडासा मोठा आहे, पण टॉपिक सोपे आहे. वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन आहे ना, असे सोपे टॉपिक्स आहे. 4 नंबरचा चॅप्टर हा मीडियम साईजचा आहे, ओके, आणि 10 नंबरचा चॅप्टर हा सुद्धा मीडियम साईजचा आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील सर आमच्याकडे हे चॅप्टर्स नाही आहे, याचे तुमचे लेक्चर्स वगैरे आहेत का? आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही गेले ना, एक प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे मी तुम्हाला, HSC बोर्ड 2024, त्याच्यावर क्लिक करा, तुम्हाला हे चॅप्टर्स भेटून जाईल. हा चॅप्टर भेटून जाईल. ठीक आहे. सो हे चॅप्टर्स तुम्हाला, आणि आता लाईव्ह मी घेणारच आहे, ओके. सो हे चॅप्टर्स तुम्ही जर केले ना व्यवस्थितपणे, तुम्ही वेटेज कॅल्क्युलेट करून घ्या, बऱ्यापैकी वेटेज तुमचं कव्हर अप होऊन जातं. ठीक आहे. हे तुम्हाला परफेक्ट करायचे. हे तुमचे एकदा परफेक्ट झाले की बाळांनो तुम्हाला एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स पण एकदा बघून घ्यायचे, ओके. या चॅप्टरच्या प्रत्येकाच्या शेवटी एक्सरसाइज दिलेली, त्याच्यामध्ये MCQ बघून घ्या, 1-1 मार्काचे क्वेश्चन्स बघा, काही चार्ट आहेत का, काही डायग्राम्स वाले क्वेश्चन आहेत का, आणि मग 2 आणि 3 मार्काचे क्वेश्चन्स तुम्ही या चॅप्टरचे बघून घ्या. ही तुमची आजची ऍक्टिव्हिटी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय करायचंय, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोर्डामध्ये मॅच द कॉलम वाले क्वेश्चन्स विचारले जातात. काल संध्याकाळी मी एक सेशन घेतलं होतं, म्हणजे कधी 3 मार्चला संध्याकाळी 6 वाजता. त्याची लिंक मी टेलिग्रामला टाकलेली आहे किंवा माझ्या युट्यूबला पण तुम्हाला भेटून जाईल. मॅच द कॉलम वाला सेशन घेतलेले तुम्ही बघा. इथे बोर्डमध्ये 2022ला 7 मार्काला, जुलै 2022ला 8 मार्क्सला, 23ला 8 मार्क्सला आणि जुलै 2023ला मॅच द कॉलम बघा किती मार्क्सला विचारले. ॲव्हरेज काढला तर साधारण 7 ते 8 मार्काचा ॲव्हरेज निघतो. म्हणजे यावर्षी सुद्धा मॅच द कॉलम तुम्हाला विचारले जाऊ शकतात, म्हणून मॅच द कॉलम व्यवस्थितपणे करा. ठीक आहे. सो मॅच द कॉलमचं सेशन ऑलरेडी मी घेतलेलं आहे, आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे, ते बघितलं नसेल तर एकदा बघून घ्या. काल संध्याकाळी ते 6 वाजता लाईव्ह घेतलं होतं मी. ठीक आहे, राईट. याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आतापर्यंत म्हणजे डे नंबर 1 मध्ये तुम्ही जे चॅप्टर वाचले, डे नंबर 2 मध्ये तुम्ही जे चॅप्टर वाचले, या सर्व चॅप्टरची एक प्रॉपर रिव्हिजन करायची. कारण की तुम्ही जर रिव्हिजन नीट केली तर तुमच्या सगळे कन्सेप्ट लक्षात राहतील.
बरेच मुलं रिव्हिजनच करत नाही, मग पेपरच्या वेळेस गोंधळ होतो. आपल्याला गोंधळ करू द्यायचा नाहीये. आपल्याला सर्व कन्सेप्ट एकदम व्यवस्थितपणे क्रिस्टल क्लिअर आठवले पाहिजे. यासाठी रिव्हिजन फार महत्त्वाची असते, म्हणजे पेपरच्या वेळेस होणारा घोळ आपल्याला टाळता येऊ शकतो. हे कळालंय तुम्हाला सगळ्यांना? इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? ठीक आहे. सो बरेच जण टेन्शन घेत आहे, काहीच अभ्यास झाला नाही, काही असं काही नसतं रे. तुम्ही प्लॅनिंग करा ना, 10 तास 12 तास बसा बरं अभ्यासाला, आणि कसा अभ्यास होत नाही मला सांगा बरं. आपण काय करतो, 1 तास 2 तास बसतो आणि लगेच अभ्यासावरून उठून जातो. मग कसं काय अभ्यास होईल? होणारच नाही. अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी सिटिंग करावी लागेल ना. तुमची सिटिंग ही त्या ठिकाणी कमीत कमी 2 तास 3 तास आता परीक्षेच्या वेळेस असायलाच पाहिजे. तर कुठेतरी जाऊन तुम्ही यार सायन्स करताय, 12वी सायन्स करताय, डॉक्टर्स, फार्मासिस्ट, इंजिनियर्स होणार तुम्ही फ्युचरमध्ये, आणि एका ठिकाणी तुम्ही जर बसू शकत नसाल 2 आणि 3 तास, तर मग आपला स्टॅमिना आपल्याला कुठेतरी कमी पडतोय, तो वाढवावा लागेल. ओके, राईट. झोप रात्रीची व्यवस्थित घ्या, म्हणजे कॉन्सन्ट्रेट पण होईल. पाणी जास्तीत जास्त प्या. अन्न जेवण करताना लाईट घ्या, म्हणजे 2-3 वेळेस जेव्हा वाटलं तर थोडं थोडं थोडं. ओके, म्हणजे झोप नाही लागणार. ओके, आणि एका ठिकाणी बसून पाठ दुखायला लागली की मग उभं राहून वाचायचं. असं पुस्तक घ्यायचं हातामध्ये, राईट, असं पुस्तक घ्यायचं, असं उभं राहून वाचायचं. ओके, पाठ क्लिअर झाली की काय करायचं, परत बसायचं. वाटलं थोड्या वेळ लोळून घ्यायचं. लोळताना फक्त एक काळजी घ्यायची की झोप लागणार नाही, आहे ना. जिथे व्यवस्थित उजेड आहे रूममध्ये तिथे बसा. थोडं जास्त बोर झालं, आता खूपच पेंगाळायला गेलंय, खूप असं झोपल्यासारखं वाटतंय, थोडंसं बाहेर जाऊन यायचं, तोंड धुवायचं, बाहेर जाऊन यायचं, फ्रेश होऊन यायचं. थोडंसं अर्धा 1 कप चहा घेतला तरी चालेल, कॉफी घेतली तरी चालेल. ओके, थोडंसं मित्रांशी गप्पा मारून यायच्या, मोबाईल नाही पाहायचा. ओके, मोबाईल पाहिलं बरं डोळे दुखतात, मग परत झोप लागते. ओके, बाहेर फिरून यायचं, नेचरमध्ये जायचं, निसर्गामध्ये जायचं. ओके, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा ना, तुम्हाला पेपर व्यवस्थितपणे जाईलच, तुमचं व्यवस्थितपणे स्टडी होईलच. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? कळतंय का मी काय बोलतोय ते? नक्की, कन्फर्म. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे, ह्या गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत. आता मी काय सांगतोय ते लक्ष द्या, राईट. हे जे चॅप्टर्स मी तुम्हाला ऑलरेडी युट्यूबला देऊन टाकलेले आहेत 1 शॉटमध्ये. ओके, HSC बोर्ड 2024, तुम्हाला लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आता बऱ्याच मुलांचं काय म्हणणं आहे सर, की सर आमचा अभ्यास होईल का? हे बघा, अभ्यास कोणाच्या हातामध्ये? तुमच्या हातामध्ये. मग तुम्ही ठरवा ना की तुमचा अभ्यास किती झालाय. सेल्फ ॲनालिसिस नावाचा पण एक प्रकार असतो ना. एका ठिकाणी बसायचं, किंवा 15 चॅप्टर्स आहेत, सर तर म्हणतायत की याच्यातले 10 परफेक्ट झाले पाहिजे, मग त्या 10 पैकी माझे किती झालेले आहेत ते बघा. आता तुम्हाला एक अंदाज येऊन गेला असेल डे नंबर 1 आणि डे नंबर 2 मध्ये. मी तुम्हाला बघा, पहिला, दुसरा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 13वा, 14वा, 15वा हे चॅप्टर काय करायला लावले होते? परफेक्ट करायला लावलेले होते. मग तुम्ही बघा याच्यातले तुमचे किती चॅप्टर झालेले आहेत. सो जे चॅप्टर झालेत ते रिवाइज करून परफेक्ट करून साईडला ठेवून द्या. जे बाकी आहेत ते करून टाका, आणि जे उरलेत म्हणजे कोणते, 3रा, 4था, 10वा, 11वा, 12वा, यात बऱ्यापैकी चॅप्टर्स तुमचे कव्हर होत आहेत, ते बघून लगेच कंप्लीट करून टाका. ओके, राईट. सो टप्प्याटप्प्याने कंप्लीट करा. टार्गेट मोठं आहे ना, त्याला डिवाइड करा, तोडा, राईट. याच्यात तुम्ही जर बघितलं तर 13, 14, 15 हे छोटे चॅप्टर हे लवकर होतील. 8 आणि 9ला थोडा वेळ लागेल. हे लाईव्ह घेतले मी, सो माझ्यासोबतच ते करून टाकायचे, म्हणजे लाईव्ह होऊन जातील तुमचे. ओके, कालच्या सेशनमध्ये मी 8वा चॅप्टर घेतला सकाळी 10 वाजता, आज मी तुमचं सकाळी 10 वाजता 9वा नंबर चॅप्टर. सो हे सेशन माझ्यासोबत शिकत असतानाच परफेक्ट करून टाकायचे, म्हणजे तिथे होऊन जातील. नंतर जास्त वेळ द्यायची गरज पडणार नाही, फक्त रिवाइज करावं लागेल. ओके, पहिला दुसरा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर पण मोठे, याला थोडासा वेळ लागतो. तुम्ही याच्या अगोदर ते केले असतील, है ना. कधी पण आपण बायोचा अभ्यास करायला बसलो की आपण काय करायचो, पहिला चॅप्टर उघडून बसायचो, है ना, त्याच्यातलंच काही वाचायचो. दुसरा चॅप्टर आपण क्युरिओसिटी म्हणून बघितलं का, रिप्रोडक्शन कसं आहे ॲनिमल्समध्ये, आहे ना. सो हे चॅप्टर तुमचे लवकर होतील. 5, 6, 7 कदाचित काही मुलांनी केलेले नाहीयेत. 7 चॅप्टरमध्ये मी सांगेल तुम्हाला की ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन, ॲब्सिसिक हे जे 5 हार्मोन याचे फंक्शन्स लक्षात ठेवायला मी 5 सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. ठीक आहे, ट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. ट्रिक्स तुम्ही एकदा बघितल्या ना, 5 मिनिटात तुमच्या हॉर्मोनचे फंक्शन्स पाठवून जातील. टेलिग्रामला मी ते शेअर करतो, एकदा जरा ते नक्की बघून घ्या. क्लिअर. सो हे तुमच्या अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. तुम्हाला स्वतःला मार्ग शोधावा लागेल. मी किंवा कोणताही टीचर तुम्हाला फक्त गाईड करेल. ओके, आमचं काम फक्त गाईड करणं असतं. आम्ही तुमच्या आयुष्यात फक्त कॅटॅलिस्ट आहे. अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे. तासनतास ऑनलाईन सेशन बघू नका, त्यात तुमचं नुकसान आहे. कारण की तुम्ही तासनतास ऑनलाईन सेशन बघणार म्हणजे डेटा तुम्ही फक्त कन्झ्युम करणार, त्यात मजा नाही. जे तुम्हाला येत नाही तेवढंच बघा. क्लिअर. तासनतास ऑनलाईन सेशन बघू नका. राईट, क्लिअर. हे आपले लाईव्ह सेशनचे टायमिंग्स आहे. हे सेशन आपलं झालंय, हे झालंय, सॉरी हे बाकी. हे 2 सेशन आपले झाले. आता आपलं होणार आहे सकाळी 10 वाजता आणि हे संध्याकाळी 6 वाजता. आणि उद्या म्हणजे 5 तारखेला पण आपण 2 सेशन्स लावले, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रिप्रोडक्शन ॲनिमल चॅप्टर शिकवणार आहे आणि संध्याकाळी 6 वाजता गेस्ट पेपर देणार आहे. डन, क्लिअर.
आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी की आपला क्रॅश कोर्स सुरू होतोय 7 मार्च पासून. आपल्या ॲप्लिकेशनवर आपण तो घेणार आहोत. सो तुम्ही जर क्रॅश कोर्ससाठी इंटरेस्टेड असाल तर 7 मार्च पासून आपले डेली लेक्चर आहे. क्रॅश कोर्सची फीज आहे लाईव्ह क्रॅश कोर्सची 999 आहे. रेकॉर्डेड जॉईन करणार असाल तर 499 आहे. तुमची चॉईस आहे तुम्हाला कोणता जॉईन करायचा. माझं सजेशन लाईव्ह असेल, लाईव्ह जॉईन करा. त्याच्यात तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग होतं. MCQ बॅच ज्यांना हवी आहे 599 आणि टेस्ट सिरीज 499 चा कोर्स आहे. बाकी टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा प्रत्येकाने, कारण त्याच्यावरच मी सगळ्या लिंक टाकत असतो. ठीक आहे, क्लिअर. तुम्हाला फ्रीमध्ये स्टडी मटेरियल हवं असेल माझ्या ॲप्लिकेशनवर आहे. ॲप्लिकेशन दिगंबर माळी आहे, राईट. त्याची लिंक हवी असेल मला व्हॉट्सअपला हाय करा, लिंक येऊन जाईल. ठीक आहे, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक अवेलेबल आहे. ठीक आहे, मी रजा घेतो. आजचं टार्गेट आजच कंप्लीट करा. आजचं चॅलेंज तुम्हाला दिलेलं आहे, व्यवस्थितपणे सगळ्यांना जमलं पाहिजे. ठीक आहे, नंतर मी कोणाचंही ऐकून घेणार नाही. क्लिअर. आजचं चॅलेंज आजच कंप्लीट करा. चला थांबतो, रजा घेतो. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर आणि ऑल द बेस्ट आजच्या चॅलेंजसाठी. बाय बाय. जय हिंद. बाय.